सो मग हे हॉर्मोनल चेंजेस नेमके कोणते असतात आणि त्याच्याने अशी डेली लाईफस्टाईल कशी ट्रिगर होऊ शकते किंवा कशी इफेक्ट होऊ शकते? आता खरं मी आता शब्द वापरला पेरिमेनोपॉज. आपण इतक्या वेळ बोलतोय पण तो मी शब्द आता पहिल्यांदाच घेतला, तर ह्याच्याबद्दल मी आधी थोडंसं सांगते. ओके. की मेनोपॉजच्या आधी पेरिमेनोपॉज ह्या फेजमध्ये बायका ह्या असतात. ओके. आणि ही जी फेज आहे म्हणजे मेनोपॉज म्हणजे पाळी ऍक्च्युअल बंद होणं. पेरिमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज ह्या 3 फेजमध्ये ही जी मेनोपॉझल फेज आहे ही डिवाइड झालेली आहे. तर पेरिमेनोपॉज म्हणजे साधारणतः 2 ते 8 वर्ष. एवढ्या मोठ्या काळामध्ये आत्ताची जी मी सगळी लक्षणं सांगितली, शारीरिक, मानसिक, भावनिक, ही या 2 ते 8 वर्ष महिला ती फेस करू शकते. हा झाला पेरिमेनोपॉझल फेज. आणि मग मेनोपॉज मध्ये म्हणजे ऍक्च्युअली पाळी ही बंद होणे. आणि मग पोस्ट मेनोपॉज म्हणजे पाळी थांबलेली आहे पण तरीही काही ना काही लक्षणं ही बायकांमध्ये दिसतात. तर ह्या 3 फेजमध्ये बायकांनी योग्य वेळी जाऊन ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. आता तुझा प्रश्न विचार काय होता तो? सो बेसिकली मी विचारत होते की हॉर्मोनल चेंजेस मेनोपॉजच्या फेजमध्ये नेमके कोणते होतात आणि त्याचं इफेक्ट आपल्या डेली लाईफमध्ये कसं होऊ शकतं? महिलांचं जे काही आरोग्य आहे किंवा महिला ज्या पद्धतीने दिसतात किंवा महिलांची जी ब्युटी आहे ती या सगळ्या हॉर्मोन्सवर आहे. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, मेनली इस्ट्रोजन. त्यामुळे हे इस्ट्रोजनची पातळी जेव्हा ही कमी होते तेव्हा ही सगळी मेनोपॉजची लक्षणं ही आपल्याला सगळी दिसायला लागतात. आणि डेली लाईफवर ह्याचा खूप मोठा परिणाम हा दिसतो. म्हणजे जसं आता मी तुला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या एक पेशंटची केस पण सांगितली, तसंच आता डेली लाईफमध्ये म्हणजे आपला फोकस कमी होऊन जातो. ओव्हरऑल थकवा हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे रात्रभरात 7 ते 8 तास झोप होऊनही सकाळी त्या स्त्रीला थकवा हा असू शकतो. आणि बऱ्याचदा असं होतं महिलेला की मला काय होतंय हे समजत नाही, मला कसं तरी होतंय, म्हणजे थकवा आलेला आहे किंवा काहीच करावंसं वाटत नाहीये. ओके. तर हे जे आहे हे तुमच्या डेली लाईफवर खूप मोठा परिणाम होतो. ओके. सो आता येऊयात सेक्शुअल हेल्थवरती. जसं तुम्ही म्हणलात की लो लिबिडोचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर असं म्हणलं जातं की मेनोपॉज नंतर सेक्शुअल ड्राईव्ह ही खूप कमी होते, तर हे खरंच किती कॉमन आहे? ओव्हरऑल इस्ट्रोजनची पातळी ही कमी झालेली असते आणि त्यामुळे सुद्धा सेक्शुअल ड्राईव्ह ही कमी झालेली असते. ओके. कारण हे जे आहे हे इस्ट्रोजन या हॉर्मोनवर अवलंबून असतात. त्यामुळे त्याच्या बरोबरीने आलेला असतो वजायनल ड्रायनेस. त्यामुळे संबंधाच्या वेळी सुद्धा त्या महिलेला हा त्रास होत असतो. कारण इस्ट्रोजनमुळे काय होतं की नैसर्गिक जे ल्युब्रिकेशन आहे ते ल्युब्रिकेशन असतं आणि इलॅस्टिसिटी पण असते त्या ठिकाणची. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा कमी होतात तेव्हा नॅचरली तिला त्यावेळी त्रास हा होणारच आहे. आणि त्याच बरोबरीने आता जी काही लक्षणं सांगितली ती लक्षणं पण समजा तिला असतील तर ह्या सगळ्याचा ओव्हरऑल इफेक्ट मिळून सेक्शुअल ड्राईव्ह ही कमीही होणारच आहे. ओके. बट मग ह्याच्या मागे फक्त जसं तुम्ही आता फिजिकल सिम्पटम्स सांगितले तशा मेंटल सिम्पटम्समुळे पण सेक्शुअल ड्राईव्ह कमी होऊ शकतं का? हो. आता आपण तेच म्हणूयात ना की शारीरिक आणि मानसिक दोन्हीही पातळ्यांवरती ती जी स्त्री आहे ही अफेक्ट होते मेनोपॉझल फेजमध्ये. ओके. त्यामुळे आणि जेव्हा आपण म्हणूयात की नवरा बायकोचे जेव्हा शारीरिक संबंध हे येतात ते फक्त शारीरिक संबंध नसतात, त्याच्यामध्ये मन, भावना, ते संपूर्ण नातं, हे सगळ्याचा तो ओव्हरऑल जो काही इफेक्ट आहे हा असतो. त्यामुळे हे त्यावेळी त्या सेक्शुअल ड्राईव्हवर परिणाम हा सगळ्याचा मिळून हा होत असतो. बरं. जसं तुम्ही आता म्हणलात की वजायनल ड्रायनेसमुळे पेन होऊ शकतं ऍक्टिव्हिटीज करताना, तर मग नवरा बायकोंचा संबंध बनवताना त्यांना कुठली अशी गोष्ट आहे की जी जाणवते आणि तेव्हा त्यांनी डॉक्टरांना व्हिजिट केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी? आता खरं तर काय होतं ना, पेरिमेनोपॉज फेजमध्ये ना जसं म्हटलं की लो लिबिडो म्हणजे ओव्हरऑल जी काही ड्राईव्ह असते ती महिलेलाही कमी प्रमाणात जाणवत असते. आणि या वेळेत मग ते नवरा बायको मधलं जे नातं आहे, जो काही संवाद आहे हा खूप चांगल्या पद्धतीने हे झाला पाहिजे. कारण समजा त्या महिलेला हे जाणवतंय अशा पद्धतीने तर ते तिने नवऱ्याला सांगणं
किंवा दोघांमध्ये त्या संदर्भात काहीतरी बोलणं होणं, संवाद होणं हे गरजेचं आहे. नाहीतर मग त्यातून अनेक गैरसमज निर्माण होणं पण ही खूप मोठी शक्यता असते आणि हे होतात. जसे बरेच पेशंट्स येतात, कपल्स होतात की त्यांची एकमेकांबद्दल तक्रार असते. ओके, पण हे जे आहे ही एक कॉमन गोष्ट आहे की जी त्या महिलेच्या हातात नाहीये. हे जे आहे हे नॅचरली तिच्या शरीरामध्ये घडतंय आणि हे समजा नॅचरली घडतंय तर त्यासाठी तुम्ही योग्य वेळी डॉक्टरकडे जाऊन कन्सल्टिंग घेऊन त्यासाठी काही मेडिसिन्स आहेत का, किंवा त्या पर्टिक्युलर त्यांना जे काही ते फेस करतायत त्या गोष्टीसाठी त्यांनी काही ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे का, हे त्यांनी डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करणं हे खूप गरजेचं आहे. पण मग त्या बेसिकली युजली कपल्स लाजेमुळे कोणाला सांगत नाही, डॉक्टरांकडे जात नाही. पण ती योग्य वेळ एक्झॅक्टली काय असते की जेव्हा आता त्यांना वाटतं की आता डॉक्टरांकडे व्हिजिट करण्याशिवाय पर्याय नाही? आता योग्य वेळ म्हणजे काय आहे की समजा महिलेची सेक्शुअल ड्राईव्ह ही कमी झालेली आहे, हे त्या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे, पण तरीही ते त्यावर समजा त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. ओके, तर मग हे खूप अवघड होऊन जातं त्यांचं नातं हे टिकण्यासाठी किंवा त्यांचं नातं हे चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी. मग जेव्हा त्यांना समजतंय की सेक्शुअल ड्राईव्ह कमी झाली आणि त्याच्या जोडीने तिला आजूबाजूला बाकीची पण काही लक्षणं आहेत की जी पेरिमेनोपॉझल फेज मध्ये ती आहे असं ते दाखवतायत. मग हे जेव्हा त्यांना समजतंय की अरे हे फक्त हे एकच कारण नाहीये, मग तिला थकवा पण आहे, तिची मधून मधून चिडचिड पण होते, तिला हॉट फ्लश पण येतात, तिचे मूड स्विंग्स पण होत आहेत, तिच्या पाळीमध्ये पण काहीतरी अनियमितता ही आलेली आहे. तर हे जेव्हा त्यांना समजतंय तेव्हा त्यांनी ह्याबद्दल बोलून एकमेकांशी त्यांनी लगेचच डॉक्टरला कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे. ओके, आता येऊयात इंटिमेट हेल्थवरती. तर मेनोपॉजच्या दरम्यान बायकांनी त्यांच्या इंटिमेट हेल्थची काळजी कशी घेतली पाहिजे आणि ते कितपत इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या अशा चुका आहेत ज्या त्यांनी टाळल्या पाहिजे त्या काळीच? ओके, तर खरं इंटिमेट हेल्थ ही मेनोपॉजच्या वेळी काहीतरी वेगळी असते आणि इतर वेळी ही वेगळी असते असं नाही आहे. ओके, तर प्रत्येकच स्त्रीनी आपली इंटिमेट हायजीन जी आहे ही चांगल्या पद्धतीने सांभाळली पाहिजे. आता मी कायम एक उदाहरण देत असते की आपण आपला चेहरा धुतो, चेहरा धुतल्यानंतर तो तसाच ठेवतो का? आपण तो लगेचच पुसतो ना. करेक्ट. पण मग हेच हायजीन, दिस इज अ हायजीन, हे एक हायजीन किंवा आपली ही नेहमीची सवय आहे. पण मग हीच गोष्ट आपण आपल्या वजायनाच्या बाबतीत आपण पाळतो का? खूप साधी गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येक वेळी वॉशरूमला जाऊन आल्यानंतर ते ड्राय ठेवा. ओके, पण इथे अजून एक चूक काय करतात की खूप जास्त प्रमाणात जे वेगवेगळे प्रोडक्ट असतात इंटिमेट हायजीन मेंटेन करण्याचे, वॉश वेगवेगळे मिळतात, तर ते खूप जास्त प्रमाणात हे वापरले जातात. तर ते खरं तर वापरायचे नाहीयेत. बरं. कारण योनी जी आहे किंवा वजायना जे आहे तिथे एक काही नॅचरल बॅक्टेरियाज हे असतात. ओके, आणि दॅट इज अ नॅचरल बॅरियर की बाहेरचं जे काही इन्फेक्शन आहे ते आतमध्ये जाऊ नये यासाठीचा. ओके, ठीक आहे. त्यामुळे तिथे आपण जास्त प्रमाणात काही सेंटेड सोप्स किंवा हे जे काही वॉश वेगवेगळे मिळतात इंटिमेट हायजीन मेंटेन करण्यासाठी म्हणून हे रेग्युलर हे वापरायचे नाहीयेत. बरं. ओके, आणि तिथला जो काही पीएच आहे वजायनाचा, योनी भागाचा, हा नॅचरलीच हा मेंटेन केला जातो. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा आपण जास्त सेंटेड सोप्स किंवा हे वॉश जेव्हा वापरतो तेव्हा तिथले जे काही नॅचरल बॅक्टेरियाज आहेत ते निघून जातात खरं तर, आणि मग उलट इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त वाढतात. ओके, त्यामुळे हे जे काही वॉश आहेत ना हे फक्त जेव्हा तुम्हाला खूप काहीतरी त्रास आहे, म्हणजे ज्याला आपण जळजळ होते किंवा खूप जास्त प्रमाणात तिथे लालसरपणा असतो, इन्फ्लमेशन असतं, तेव्हा ते थोड्या काळासाठी वापरणं, ते पण डॉक्टरला कन्सल्ट करून, तेवढंच अपेक्षित आहे. पण हे रोजच्या वापरासाठी नाही. रोज फक्त साध्या कोमट पाण्याने, ज्याला फारसा सेंट नाहीये, ओके, फार कमी केमिकल्स आहेत, असे सोप्स वापरणं एवढंच रेकमेंडेड आहे.